खेळ नशिबाचा भाग 21. डॉक्टर म्हणाले, तुमचे काही टेस्ट करायचे आहेत. तुम्ही या सिस्टरसोबत जाऊन ब्लड सॅम्पल देऊन या. डॉक्टर शेजारी उभ्या असलेल्या सिस्टरकडे इशारा करत म्हणाले होते आणि सायलीने पुन्हा युगवीरकडे बघितलं. यावेळी भीतीने डोळे पाणावलेले होते तिचे. काय चालू आहे हे तिला समजतच नव्हतं. काय होणार आहे माझ्यासोबत या विचाराने अतिशय घाबरलेली होती ती. युगवीरने तिला डोळ्यांनी जा म्हणून इशारा केला होता. मग होकार मारती मान डोलवत ती सिस्टर सोबत निघून गेली. युगवीर आणि सायली घरी पोचलेले होते तेव्हा सुगंधा, प्रतापराव आणि मोनिका हॉलमध्येच त्यांची वाट बघत बसलेले होते. सुगंधा म्हणाली, अरे युगवीर, काय हे न सांगताच का गेलात तू? आम्हालाही सांगायचं ना. आमच्यापैकी कोणीतरी आलं असतं ना तुझ्यासोबत. सुगंधा युगवीरला आणि सायलीला घरा येता चालू झालेली होती. युगवीर म्हणाला, आई, आम्ही जाताना कोणी दिसलं नाही म्हणून तसंच गेलो आम्ही. युगवीर काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होता. सुगंधा म्हणाली, आम्ही काय चंद्रावर गेलो होतो की काय? तू हाक मारली असती तर आम्हाला ऐकू न यायला? सुगंधा तोंड वाकडं करतच म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, हे सगळं सोड आधी. त्यांना विचार तरी डॉक्टर काय म्हणाले ते म्हणून. तुझंच चालू आहे. प्रतापराव उत्साहाने म्हणाले होते. त्यांना खूप घाई झाली होती खुशखबरी ऐकायची आणि लगेच सायलीने मान वर करून युगवीरकडे बघितलं होतं. तिला काही कळालंच नाही नेमकं प्रतापराव काय विचारतायत ते म्हणून. तिलाही जाणून घ्यायचंच होतं हे सगळं काय चालू आहे ते म्हणून. अजूनही युगवीरने तिला सांगितलेलं नव्हतं काहीच पण. युगवीर म्हणाला, डॅडी, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. मी डॅडी होणार आहे. माझं बाळ येणार आहे या दुनियामध्ये. युगवीर अक्षरशः प्रतापरावांना मिठी मारून म्हणाला होता. आणि हे ऐकून सायली जागी स्तब्ध झालेली होती. आनंद, आश्चर्य आणि रडू एकाच वेळी येत होतं तिला. काय करू काय नको असं झालेलं होतं तिला आता. रडू की हसू असं झालं होतं. तिने अलगद स्वतःच्या पोटांवर हात फिरवला आणि तिला एक वेगळंच समाधान मिळालेलं होतं. आपल्या पोटात आपलं बाळ आहे या विचाराने तिला जगातील सगळं सुख भेटल्यासारखं वाटत होतं. तिलाही खूप आनंद झाल्यासारखं होत होतं. ती तिच्या बाळाच्या विचारात पूर्ण हरवलेली होती. एका स्त्रीसाठी आई होणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. स्त्री जेव्हा आई होते ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने पूर्ण होते. आई होण्याची भावना ही एक वेगळी समाधान देणारी भावना आहे. एका हाडामासाचा गोळा पोटात तयार होतो. 9 महिने त्याला पोटात वाढवताना त्याच्या बाहेर येण्याची आतुरता वाट बघायची यात पण एक वेगळं सुख असतं ना. ती मुलं जसं जसं पोटात वाढतात ना तसं तसं त्यांच्या हालचाली मुळे होणारा त्रास पण एका स्त्रीसाठी सुखवणाराच असतो. मोनिका म्हणाली, ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. मोनिकाच्या आवाजाने सायली जरा भानावर झाली होती आणि तिने मोनिकाला बघून खूप छान स्माईल केली. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. मी आज खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे. कारण मी आजोबा होणार आहे ना म्हणून. नेहमी आनंदी राहा तू. प्रतापराव सायलींच्या डोक्यांवर हात ठेवून म्हणाले होते. तेव्हा सुगंधा म्हणाली, माझा युगवीर डॅडी होणार आहे आणि मी आजी होणार आहे. मी पण खूप खुश आहे आज, खूप आनंदी आहे. सुगंधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले होते आणि ती बोलताना युगवीरच्या डोक्यांवर हात फिरवत होती. आणि युगवीर डॅडी होणार हे ऐकून सायलीचा चेहरा थडकन उतरला होता. तिला एका राक्षसाच्या बाळाला जन्माला घालायचं नव्हतं, पण आता तेच झालेलं होतं ना. त्याचंच बाळ तिच्या पोटात होतं. युगवीर म्हणाला, आई, तू बघच, मी आता माझ्या मुलाला अगदी माझ्यासारखंच बनवणार आहे. तू बघतच राहा. युगवीर गर्वाने म्हणाला होता आणि ते ऐकून सायलीच्या छातीत धस्स झाली होती. आता तिला स्वतःचं शरीर जड झाल्यासारखं वाटू लागलेलं होतं. तिला तिचं बाळ एवढं वाईट, क्रूर बनवायचं नव्हतं. राक्षसी प्रवृत्तीचं नको करायचं होतं. सायली, काही लागलं तर सांग मला. मी स्टडीमध्ये आहे, बोलून युगवीर निघून गेला होता. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, जा, तू आराम कर. तुला आरामाची गरज आहे. प्रतापराव स्माईल करत म्हणाले होते. मग सायली मोनिका सोबत रूममध्ये निघून गेली. मोनिकाने तिला बेडवर बसवलं आणि खिडकीचे सगळे पडदे उघडले जेणेकरून रूममध्ये हवा आणि ऊन येईल. आणि मग मोनिका सायलीच्या शेजारी येऊन बसली होती. मोनिका म्हणाली, ताई, काय झालं तुम्हाला?
एवढी मोठी गुजणूक असताना तुमचा चेहरा का पडलेला आहे? का नाराज आहे तुम्ही? किती मोठी गुजणूक भेटली तुम्हाला? मोनिकाला सायलीसाठी काळजी वाटतच होती. सायली, मी एक निष्पाप मुलाला जन्माला घालणार आहे ग. आणि नंतर तो त्याच्या डॅडीसारखा झाला तर, म्हणून खूप भीती वाटते मला. सायली शून्यात बघत तिला म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई एक बोलू का मी? सायली म्हणाली. सायलीने हुंकार भरला होता. मोनिका म्हणाली, ताई जर तुम्हाला मुलगा झाला तर त्याचा डॅडीच त्याला स्वतःसारखंच बनवेल, हे नक्कीच आहे. आताच तर ते खाली म्हणालेत ना, मी माझ्या मुलाला माझ्यासारखंच बनवणार आहे म्हणून. आणि नो डाऊट ते असंच करतील. आणि मुलगी झाली तर ती तुमच्यासारखी होईल, म्हणजे अन्याय सहन करणारीच होणार आहे. तुम्ही जसं सगळं सहन करत आलात ना, तीही तेच शिकणार आहे. तुम्ही स्वतः अन्यायाविरुद्ध लढत नाहीत तर तुम्ही तिला तरी कसं शिकवणार ना? देव न करो तिलाही तिच्या डॅडी सारखाच नवरा मिळाला तर तीही तुमच्यासारखं सहन करायला शिकेल. कारण तुम्ही नुसतं सहन करायला शिकवलं असेल तिला, एवढंच. तिला स्वतःच्या हक्कासाठी लढता येणारच नाही. कारण तुम्ही तिच्या पुढं कधी तो आदर्श ठेवलाच नसेल. तिने नेहमी तिच्या आईला फक्त सहन करताना, रडताना पाहिलेलं असेल. तर ती तरी लढायला कशी आणि कुठं शिकणार आहे? मोनिका सायलीला सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत होती. सायली म्हणाली, मी तरी काय करू? सांग ना मला. मी काय करू? मला खरंच काही समजत नाही आहे. मला माझ्या बाळाला त्याच्या आईसारखं कमजोर किंवा त्याच्या डॅडीसारखा क्रूर, निर्दयी आणि राक्षस बनवायचं नाही आहे. सायली डोळ्यात पाणी आणत म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई यावर फक्त एकच मार्ग आहे. तुम्ही तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढायचा प्रयत्न तरी करा ना. एक दिवस तुम्हाला यातून सुटका नक्कीच मिळेल, मला खात्री आहे त्याची. आणि तुमचं बाळही त्याच्या आईला वाईट सोबत लढताना बघून ते सुद्धा तेच शिकेल. आणि मी तुम्हाला हवी तेवढी मदत करेल. मोनिका शांतपणे तिला मार्ग सुचवत होती. सायली म्हणाली, पण युगीच्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य नरक करून घेणं आहे. सायली किंचित घाबरूनच तिला म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई आता तुमचं आयुष्य नरकापेक्षा कमीच आहे का, असं तुम्हाला वाटतं का? मोनिकाने विचारलं आणि सायली स्तब्ध झाली होती. सायलीला मोनिकाने सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलेलीच होती. खरंच तर होतं तिचं आता. सायली जे सहन करत होती ती नरकापेक्षा कमी नव्हतं. आणि आपलाच नवरा आपल्या नरक यातना देत असेल तर त्यापेक्षा वाईट काय असू शकतं ना? मोनिका म्हणाली, ताई तुम्ही सरळ डिव्होर्स देऊन टाका ना त्यांना आणि तुमच्या बाळाला एक चांगला व्यक्ती बनवा. मोनिका म्हणाली, डिव्होर्स देऊ शकणार नाहीत ते मला. सायली तोंड पाडूनच म्हणाली होती. मोनिका म्हणाली, का नाही देऊ शकणार ते तुम्हाला डिव्होर्स? तुम्ही त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलेन्सची केस करा ना, मग तुम्हाला डिव्होर्स घेणं सोपं होऊन जाईल. मोनिकाने मार्ग सुचवलेलाच होता. सायली म्हणाली, खरंच शक्य आहे का हे? सायलीलाही आता स्वतःसाठी काहीतरी करावं वाटत होतं. आपल्या बाळासाठी तरी काहीतरी करावं तिला असं वाटत होतं. मोनिका म्हणाली, हो तुम्ही फक्त हिम्मतीने पुढं चला. मी तुम्हाला साथ नक्कीच देईल. सायली म्हणाली, ठीक आहे मी प्रयत्न नक्की करेन. सायली भरलेले डोळे पुसत ठामपणे म्हणाली होती. मोनिका म्हणाली, आता तुम्ही आराम करा. तुम्हाला सक्त आरामाची गरज आहे. पुढं काय आणि कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे. मोनिका बोलून निघून गेली होती आणि सायली स्वतःला समजावत होती. आता आपल्याला हे करायचंच आहे. आपल्या त्या निष्पाप जीवासाठी आपल्याला सगळं काही ठामपणे उभं राहायचंच आहे. हॉलमध्ये मोनिका, आशिष कुठं आहे? सुगंधाने आत्ताच खाली आलेल्या मोनिकाकडे बघत विचारलं होतं. मोनिका म्हणाली, माहित नाही आई मला, तो कुठं गेला ते. 2 दिवस झाले मी त्यांना घरात बघितलं सुद्धा नाही. सुगंधा म्हणाली, म्हणजे 2 दिवस तो रूममध्ये आलाच नाही आणि घरात सुद्धा आला नाही? याबद्दल तू काहीच बोलली नाहीस आम्हाला. तू सांगायचं होतंस ना. सुगंधा आश्चर्यकारक नजरेने मोनिकाकडे बघत म्हणाली होती. मोनिका म्हणाली, आई त्यांनी मला तुमच्या पुढंच सांगितलं आहे ना. त्यांच्या गोष्टीमध्ये मला पडायचं नाही आहे. आणि ते कुठे आहेत तुम्हाला माहिती असेल असं वाटलं होतं मला.
सुगंधा म्हणाली, मला पण माहिती नाही तू कुठं गेला ते म्हणून. थांब मी त्याला फोनच करून बघते. म्हणत सुगंधाने आशिषचा नंबर डायल केलाच होता की तेव्हाच तिला तो बाहेरून येताना दिसला होता. सुगंधा म्हणाली, अरे आई आशिष, कुठं गेला होतास तू? 2 दिवसापासून सुगंधा आशिषला घरात येताच त्याच्या समोर जाऊन काळजीने विचारत होती. आशिष म्हणाला, मित्राकडे गेलो होतो आई मी. आशिष वैतागूनच म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, घरात सांगून जाता येत नाही का तुला? मोनिका एकटं सोडून इकडं तिकडं फिरत असतो नुसतं. थोडा तरी विचार कर ना तिचा. सुगंधा आता आशिषवर ओरडत होती. आशिष म्हणाला, आई एकच गोष्ट मी किती वेळा सांगू ग तुम्हाला? बोलून झालं असन माझं. आशिष ताळताळ पावलं टाकत रूममध्ये निघून गेला होता. मोनिका म्हणाली, आई मी पण आले लगेच. बोलून मोनिका पण त्याच्या मागे गेली होती. मोनिका म्हणाली, मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. मोनिका रूममध्ये जाताच आशिषला म्हणाली होती, जो सध्या खिडकीमध्ये उभा होता. आशिष म्हणाला, हे बघ मोनिका, तुला शेवटचं सांगतोय मी. माझ्या आसपास सुद्धा भटकू नकोस तू. याचा काही फायदा होणार नाही तुला. मी त्या दिवशी तुझी एवढी इन्सल्ट केली तरी तुला माझ्या सोबतच राहायचं आहे. सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही ग तुला? की विकली? तुझ्यासारख्या मुली 24 तास माझ्या मागे पुढे फिरत असतात तरी मी त्यांना भाव देत नाही आणि तुलाही देणार नाही आहे. माझ्या नजरेत तुझी किंमत शून्य आहे, शून्य. या घरात जसं पाहिजे तसं राहा तू. मला काही फरक पडणार नाही, पण माझ्या जवळ यायचा प्रयत्न तू करू नकोस. आशिष किंचित रागात बोलत होता आणि मोनिका हाताची घडी घालून ऐकत होती. मोनिका म्हणाली, सो आशिष सिंगाण्या, तुम्हाला काय वाटलं आता मी येथे तुमच्याकडे माझ्या प्रेमाची भीक मागायला आलेली आहे का? असं अजिबात नाही आहे. नाही मी एवढी कमजोर आहे. तुला काय वाटलं मी कमजोर आहे? नाही. आणि तुम्ही काय मला दूर करणार आहे? मीच तुम्हाला डिवोर्स देत आहे. हे घ्या पेपर. बोलत तिने तिच्या पर्समधून डिवोर्स पेपर काढून त्याच्या पुढे धरले होते. मग परत ती बोलू लागली होती, आणि हो, तुम्ही माझा विश्वासघात केलेला आहे. लग्नाआधी आणि नंतरही तुमच्यातली सगळ्यात मोठी कमी तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे. हे कारण पुरेसं आहे मला डिवोर्ससाठी. मला नक्कीच डिवोर्स मिळेल. तुम्हाला काय वाटलं मला समजणार नाही का? मी एक वकील आहे. थोडा जरी संशय आला ना तरी मी त्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन सगळी माहिती मिळवत असते. आणि तुमच्यावर तर मला लग्नाच्या पहिल्या दिवशीच संशय आलेला होता आणि मी तेव्हापासूनच माहिती मिळवायला सुरुवात केलेली होती. खूप प्रयत्न केला, तेव्हा कुठं खरं काय मला समजलेलं आहे आता. पण तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवली असेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता कधी. मोनिका आता जरा चिडूनच बोलत होती त्याला. आशिष म्हणाला, मी तुला या घरात माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी आणलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. तिला तिच्या मुलाला एकटं बघून त्रास होऊ नये म्हणून मी आणलेलं आहे तुला. तिला माझी काळजी वाटू नये हा एकच उद्देश होता माझा. म्हणून तू या घरामध्ये आहेस. नाहीतर मी तुझ्यासोबत लग्न सुद्धा केलं नसतं. आणि यापुढेही राहशील. मी डिवोर्स देणार नाही आहे तुला. तुला माझी बायको बनूनच राहावं लागेल. तू आता कायम फक्त माझी बायको म्हणूनच जगशील, पण मी कधीच तुझा होणार नाही. आशिष दातवट खात डिवोर्स पेपर फाडतच तिला म्हणाला होता. मोनिका म्हणाली, मी पण बघतेस ना डिवोर्स तू कसा देत नाही ते म्हणून. मोनिका रागानेच म्हणाली होती. आशिष म्हणाला, ओ हो, धमकी देतेस मला? आशिष मोनिकाला चिडवणारं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला होता. मोनिका म्हणाली, धमकी द्यायला मी तुमच्यासारखी गुंड नाही आहे. मी फक्त सांगते तुला, मोनिका शांतपणे म्हणाली होती. आशिष म्हणाला, रूममधून बाहेर निघ. आशिष जोरदार ओरडला होता तिच्यावर. मग ती तोंड वाकडं करत रूममधून बाहेर पडले. मोनिका हॉलमध्ये आली तेव्हा तिथे प्रतापराव एकटेच मोबाईल बघत बसलेले होते. मग ती त्यांच्या जवळ गेली. तिला माहिती होतं प्रतापराव या घरातील समजदार व्यक्ती आहेत. आपण त्यांना सांगितलं तर त्यांना नक्कीच कळेल. त्यांचा स्वभाव सगळ्यांपेक्षा वेगळा आणि चांगला स्वभाव होता. ते कधी कुणासाठी वाईट विचार करतच नव्हते. त्यांना वाटत होतं सगळ्यांचं चांगलंच व्हावं, म्हणून ती त्यांच्यासोबत सविस्तर बोलणारच होती. मोनिका म्हणाली, डॅडी, थोडं महत्वाचं बोलायचं होतं मला तुमच्यासोबत. प्रतापरावच्या शेजारी उभं राहून बोलत होती ती.
प्रतापराव म्हणाले, अरे मोनिका बेटा, ये ये, बसून बोलू ना आपण. प्रतापरावने तिच्याकडे बघत मोबाईल खिशात ठेवला होता. मग ती समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. मोनिका म्हणाली, डॅडी, मला आशिषबद्दल सगळं समजलेलं आहे. मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की एवढा मोठा विश्वासघात का केला तुम्ही माझ्यासोबत, ती म्हणाली. आणि प्रतापराव जरा शॉकमध्येच गेले. तिला कधी ना कधी तर खरं समजणारच होतं, हे त्यांना सुद्धा माहितीच होतं. पण एवढ्या लवकर समजेल याचा अंदाज त्यांना आलेलाच नव्हता. त्यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं. प्रतापराव म्हणाले, मोनिका बेटा, आम्हाला माफ कर. सॉरी हा, तुझा विश्वासघात करायचा नव्हता आम्हाला, पण गोष्टी घडत गेल्या आणि मी काहीच करू शकलो नाही ग. प्रतापरावला आता अपराधीपणाची भावना येतच होती. त्यांना खूप वाईट वाटत होतं. मोनिकापासून सगळं लपवलं गेलं या गोष्टींसाठी आधीपासूनच प्रतापरावांचा विरोधच होता. पण त्यांचं कोणी ऐकलंच नाही ना. मोनिका म्हणाली, हे सुद्धा आईने लपवून ठेवायला सांगितलं होतं ना तुम्हाला. मोनिकाने सरळ सरळ तिच्या मनातला संशय बोलून दाखवला होता. त्यावर प्रतापरावने काहीच न बोलता मान खाली घातली आणि मोनिकाला तिचं उत्तर मिळालेलं होतं. मोनिका म्हणाली, आता हे सगळं सोडा डॅडी, पण अजून वेळ गेलेली नाही आहे. मला डिवोर्स हवा आहे. माझ्यासोबत राहायची इच्छा नसलेल्या आणि माझा विश्वासघात केलेल्या मुलासोबत मी राहू शकत नाही. मला आता आशिष बरोबर राहायचं नाही आहे. डिवोर्स हवा आहे मला, मोनिका म्हणाली. आणि प्रतापरावने चमकून तिच्याकडे पाहिलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटलेले होते. त्यांना आता कळत नव्हतं काय बोलू काय नाही. त्यांना त्यांच्या मुलांचा संसार तुटू नये असं सुद्धा वाटत होतं. पण मुलासाठी मोनिकावर अन्याय होऊ द्यायचा नव्हता त्यांना. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःच्या मुलाचा सुखाचा विचार करू शकत नव्हते ते. तिचंही बरोबर होतं एकतर. तिचा विश्वासघात झालेला होता. वरून आशिष सतत तिचा अपमान करून तिला स्वतःपासून लांब ठेवत होता. मग ती तरी काय करणार होती ना. तिला सुद्धा पर्याय नव्हता. प्रतापराव म्हणाले, ठीक आहे बेटा, मी तुझ्या सोबत आहे. तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे. तू काळजी करू नकोस. शेवटी प्रतापरावने मोनिकासाठी तिचं आयुष्य खराब होऊ नये हा विचार केलेलाच होता. आणि त्यांना माहिती होतं चूक त्यांचीच होती. आता ती सुधारायचा हा चान्स होता त्यांच्याकडे. मोनिका म्हणाली, थँक्यू डॅडी. मोनिका खुश होऊन म्हणाली होती. आणि तेव्हा तिला अजून काहीतरी आठवलं होतं. डॅडी, अजून एक बोलू का मी तुमच्यासोबत. मोनिका या वेळी अडखडतच बोलत होती. प्रतापराव म्हणाले, बोल ना मोनिका, काय बोलायचं तुला. प्रतापराव परत टेन्शनमध्ये आले होते. आता त्यांना अजून काय बॉम्ब फोडते काय माहिती, म्हणून ते म्हणत होते. मोनिका म्हणाली, डॅडी, सायलीताईंना बळजबरीने किडनॅप करून इथं आणलेलं गेलेलं होतं आणि त्यानंतर लग्नही त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं केलं गेलेलं आहे. आणि यापेक्षाही वाईट गोष्ट ही आहे की रोज त्यांना जनावरासारखं वागवलं जात आहे. त्यांच्यावर सतत हात उचलला जात आहे. सतत अन्याय होत आहे त्यांच्यावर. मोनिकाला वाटलं हे सगळं प्रतापरावांना माहिती नसेल, म्हणून तिने सगळं सविस्तर सांगितलेलं होतं. आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे खरंच झालं ते तसंच. त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यामध्ये. कारण मोनिका जे बोलली ते ऐकून प्रतापराव भूत बघितल्यासारखं मोनिकाकडे बघत होते. त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला होता हे ऐकून. आपला मुलगा त्याच्या बायकोसोबत असं काही वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसतच नव्हता. त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत होतं. पण तेव्हाच त्यांना आठवलं, युगीने एका छोट्याशा चुकीमुळं सगळ्यांच्या समोर सायलीचा हात गरम दाढीत टाकलेला होता. मग एकट्यातही तो असं वागू शकतो असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांना खूप वाईट वाटत होतं सायलीसाठी. डॅडी, सायलीताईंना सुद्धा डिवोर्स हवा आहे. तुमच्या मदतीची गरज आहे आता आम्हाला. प्रतापरावला शांत बघून मोनिकाने अजून एक बॉम्ब फोडलाच होता. खरंच हे ऐकून त्यांना बधीर झाल्यासारखं वाटत होतं. त्यांना खूप दुःख झालेलं होतं. आपल्याच घरात आपल्या दोन्ही सुना अन्याय सहन करत आहेत, तेही आपल्याच मुलाकडून. या गोष्टीचा त्यांना खूपच त्रास होत होता. प्रतापराव म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघी माझ्या मुली आहात आणि मी तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, ही माझी जिम्मेदारी असणार. प्रतापरावने थोडा विचार केला, मग होकार दिला त्यांना.
स्वतःच्या मुलांच्या सुखासाठी सुनाच्या सुखांच्या आयुष्याचा बळी देण्यातले ती नव्हती. आणि सायलीला या नात्यात राहायचं नाही तर तिच्यावर जबरदस्ती नातं लादणं योग्य नाही आहे. त्यांना हे बिलकुल आवडलेलं नव्हतं. आधीच तिला खूप काही सहन करावं लागत होतं. म्हणून प्रतापराव सायलीला यातून सोडवण्यासाठी तयार झालेलेच होते. मोनिका म्हणाली, थँक्यू डॅडी, खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मोनिका खुश होऊन म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, बेटा दोघांचे पेपर रेडी करून घे. प्रतापराव बारीक आवाजात तिला म्हणाले होते. कोणत्याही बापाला आपल्या मुलाचे संसार तुटताना बघून आनंद होणार नाही. आणि प्रतापरावलाही तसंच होत होतं. त्यांनाही वाईटच वाटत होतं. पण त्यांच्या दोन्ही सुनावर अन्याय होत होता जो प्रतापरावला होऊ द्यायचा नव्हता. त्यांना प्रतापरावने स्वतःच्या मुलीची जागा दिलेली होती त्यांना. मग फक्त मुलगी म्हणून का होती ती जिम्मेदारी त्यांना निभवायची होती. त्यांना त्यांच्या मुलीसाठी काहीतरी करायचं होतं. तीच जिम्मेदारी प्रतापराव घेत होते. त्या दोघींच्या सुखांची जिम्मेदारी. मोनिका म्हणाली, हो डॅडी, मी लवकरच पेपर बनवून घेते आता. मोनिका खुश होत म्हणाली होती. आणि प्रतापराव होकार मारतीक मान डोलवत बाहेर निघून गेले. 2 दिवस सायलीने खूप विचार केला आणि शेवटी स्वतःच्या बाळाच्या भविष्याचा विचार करून शेवटी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि आता कोणत्याही परिस्थितीत तिला युगवीर सोबत राहायचं नव्हतं. फक्त बाळासाठी. जो काही निर्णय घ्यायचा होता तो फक्त बाळासाठी. जोपर्यंत ती एकटी होती तोपर्यंत ती त्रास सहन करू शकत होती. पण आता प्रश्न होता तिच्या बाळाचा. त्याच्या बाबतीत ती कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करणार नव्हती. ती स्वतःच्या बाळाला स्वतःच्या डोळ्यासमोर राक्षसी प्रवृत्तीचा बनताना बघू शकत नव्हती. हा सगळा विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला सुद्धा कळालं नाही. सायली 2 तासानंतर एक झोप काढून उठली होती. तेव्हाच मोनिका तिच्या रूममध्ये आली. मोनिका म्हणाली, ताई, हे घ्या, डिवोर्स पेपर आणलेले आहेत मी. तुमच्या स्वातंत्र्याचा मार्ग आहे हा. मोनिका रूममध्ये येताच सायली पुढे पेपर धरून उत्साहाने म्हणाली होती. सायली म्हणाली, थँक्यू मोनिका, आज तुझ्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकले ग, नाहीतर माझ्या तेवढी हिंमतच नाही. सायली मनापासून म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई, आता हे थँक्यू वगैरे सोडा तुम्ही आणि निवडलेल्या मार्गावर न डगमगता चाला. सायली म्हणाली, हो. सायली स्माईल करतच तिला म्हणाली होती. मोनिका म्हणाली, ताई, आज एक नाही तर 2 डिवोर्स होणार आहेत. मोनिका तोंड बारीक करूनच सांगत होती. सायली म्हणाली, म्हणजे मला काही कळालं नाही. सायली न समजूनच म्हणाली होती. मोनिका म्हणाली, मी पण आशिषला डिवोर्स देत आहे. त्याने माझा आणि माझ्या परिवाराचा विश्वासघात केलेला आहे. तरीही मी एक चान्स देणार होते ग त्याला. पण तो चान्स त्याला नको आहे. तर मग कशाला द्यायचा? प्रत्येक वेळी माझा अपमान करतो तो. मला काहीतरी वाईट साईड बोलतो तो. आणि मी इतकीही कमजोर नाही आहे. एखाद्याच्या आयुष्यात त्याला माझी गरज नसताना अडचण बनून राहायला आवडेल. या दोन्ही भावांना अद्दल घडवलीच पाहिजे आता. एका स्त्रीला काय समजतात हे माणसं काय माहिती. आपण ठरवलं तर काय काय करू शकतो ना, हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आता. मोनिकाला या वेळी दुःखही होतच होतं. पण तरीही ती स्वतःच्या हक्कांसाठी लढायला तयार होती. सायली म्हणाली, सायलीने हुंकार भरला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.